इकडे काँग्रेसचे नेते आज मसाजो गावामध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी आज मसाजो गावामध्ये सद्भावना रॅली काढणार आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील आणि रॅलीमध्ये सहभागी होतील। रॅलीचा पहिला मुक्काम नेकनूरमध्ये असेल। सद्भावना रॅलीमध्ये प्रदेशाध्यक्षांसह पदाधिकारी कार्यकर्ते चालत सहभागी होणार आहेत। दरम्यान या संदर्भामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। आज सद्भावना यात्रा जी आहे ती काँग्रेस काढणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर काँग्रेसला असं का वाटलं की आपण सद्भावना रॅली काढली पाहिजे आणि ती देखील बीडमधनं? दुर्दैवाने आज सर्वाधिक दुही किंवा हॉटस्पॉट हा बीड झालेला आहे। त्यामुळे बीड जरूर हॉटस्पॉट असेल, मात्र महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये असं चित्र आता निर्माण होऊ पाहत आहे। आणि या द्वेषातून मत्सरातून जो पॉलिटिकल भ्रष्टाचार आहे त्यातून एक हत्या पण इथे झालेली आहे। जाती जातीमध्ये दुभांगलेला समाजही दुर्दैवाने या ठिकाणी आपल्याला अधिक प्रमाणामध्ये बघायला मिळतोय। ही संतांची पण भूमी आहे, ही कर्तृत्ववान लोकांची पण भूमी आहे, पण दुर्दैवाने याची एक ओळख ही वेगळ्याने निर्माण कुठेतरी झालेली आहे। या ओळखेला नाईलाज आहे आणि हे चित्रही बदललं पाहिजे। त्यामुळे जिथे सगळ्यात जास्ती तणाव आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।